नमस्कार. मी शेफाली वैद्य आणि निगडीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ या संस्थेने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेतून मी आज तुमच्या भेटीला आले आहे. पिंपरी चिंचवड शहरातली ही पहिली व्याख्यान आणि हे तिचं 36वं वर्ष. या आधी पण मी निगडीला जाऊन या व्याख्यानमालेमध्ये व्याख्यान दिलेलं आहे, पण ऑनलाईन व्याख्यान द्यायचा हा माझा आणि त्यांचाही पहिलाच प्रयत्न आहे. आणि गेले कित्येक दिवस ही व्याख्यानमाला चालू आहे. काल भाऊ तोरसेकरांचं व्याख्यान झालं. अशा बऱ्याच लोकांचं व्याख्यान वेगवेगळ्या विषयांवरती दररोज या व्याख्यानमालेतून होत आहे. आणि त्याच्यामध्ये आज मी जे पुष्प गवणार आहे तो माझा विषय आहे, लॉकडाऊनचे धडे. 31 डिसेंबरला गेल्या चायनाने जाहीर केलं की आमच्याकडे हुबेई प्रोव्हिन्समध्ये, वुहान शहरामध्ये एका नवीन तऱ्हेचा न्यूमोनिया आमच्याकडे आहे. हे चायनाने अधिकृतपणे जाहीर केलं 31 डिसेंबरला. त्याच्या आधी नोव्हेंबरपासून लोकांना कुणकुण होती की चायनामध्ये वुहान शहरामध्ये असा एक वेगळ्या प्रकारचा फ्लू आहे जो फुफ्फुसांवरती त्याचा परिणाम होतो वगैरे. पण चायनाने अधिकृतरित्या हे मान्य केलं ते 31 डिसेंबरला. पण तरीसुद्धा जगाला आणि जागतिक आरोग्य संघटनेला त्या प्रश्नाचं गांभीर्य कळायला जवळजवळ 2 महिने लागले. म्हणजे जानेवारीपर्यंतसुद्धा जागतिक आरोग्य संघटनेनं म्हणजे WHOनं एका ट्विटमधनं असं सांगितलं होतं की ही जी साथ आहे ही माणसांपासून माणसांपर्यंत पोचत नाही, त्याच्यामुळे चायनामध्ये ट्रॅव्हल बंद करायचं, प्रवास बंद करायचं काही कारण नाही, हे सगळं त्यांनी सांगितलं होतं. पण त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये ह्या 2 महिन्यांमध्ये जगातून चायनामध्ये आणि चायनातून बाहेर असा विमानप्रवास चालू राहिला. बाकी सारं दळणवळण चालू राहिलं. आणि त्याच्यामुळे हा जो विषाणू होता तो केवळ चीनपुरता मर्यादित न राहता त्याची लागण आधी मग तैवान, मग सिंगापूर, मग युरोप, अमेरिका, भारत, आफ्रिका अशा जगातल्या सगळ्या ठिकाणी झाली. आत्ता जवळजवळ जगातल्या 181 देशांमध्ये कोरोनाचा विषाणू पसरलेला आहे आणि त्याचे रुग्ण आढळून आलेले आहेत. आणि त्याच्यामुळे काय झालं आहे ते आपण सगळेजण बघतोच आहोत. त्याच्यामुळे पूर्ण जग जे आहे हे न दिसणाऱ्या विषाणूमुळे जवळजवळ थांबलेलं आहे काही काळाकरता तरी. तर सबंध जगाला दहशतीच्या आवरणाखाली दाबणाऱ्या ह्या विषाणूचा पुढील प्रवास कसा होणार हे खरं तर अजून क्लिअर झालेलं नाही आहे. म्हणजे प्रत्येक देशाने त्याच्यापुरते लॉकडाऊन चे उपाय अवलंबलेले आहेत. तर काही देशांनी काही काळापुरतं दळणवळण सुरू केलेलं आहे. काही देशांनी असं सांगितलं आहे की आमच्याकडची साथ आम्ही कंट्रोलात आणलेली आहे, आमचं जे कर्व आहे ते आम्ही फ्लॅटन केलेलं आहे. तर काही देशांमध्ये ही साथ अजून धुमाकूळ घालते आहे, जशी अमेरिकेमध्ये. भारतामध्ये सुद्धा जवळजवळ 30,000 रुग्ण आज मितीला कोरोनाचे सापडलेले आहेत. आणि बऱ्याच राज्यांमधून आणि मुख्यतः शहरांमधून या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. आजच आपण ऐकलं, म्हणजे काल सरकारने जाहीर केलं की लॉकडाऊनचा कालावधी हा 15 जूनपर्यंत वाढवलेला आहे. पण त्याचबरोबर ज्या काही जिल्ह्यांमध्ये, ज्या काही भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही आहे त्यांना ग्रीन झोनमध्ये टाकण्यात येईल आणि ग्रीन झोनमध्ये बरेचसे व्यवहार सुरू होतील. ऑरेंज झोनमध्ये त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त व्यवहार सुरू होतील. पण लाल झोन, रेड झोन्स आणि कंटेनमेंट एरियाज जे आहेत, जिथे कोरोनाचा विषाणू सगळ्यात जास्त पसरलेला आहे, तिथे मात्र खूप रिस्ट्रिक्शन्स येणार आहेत. आणि आपल्या दुर्दैवाने मुंबई आणि पुणे ही दोन्ही शहरं ही रेड झोनमध्ये येतात. औरंगाबाद, नागपूर, नाशिक पण येतं मला वाटतं. त्याच्यामुळे आपल्याला अजून काही दिवस तरी ह्या सगळ्या लॉकडाऊनचे जे आपल्यावरती जे निर्बंध आहेत त्या निर्बंधांसकट जगणं भाग आहे. आणि आत्तापर्यंत आपल्याला जवळजवळ मला वाटतं किती 1.5 महिना झाला असेल आपण ह्या निर्बंधांखाली जगतोच आहोत आणि त्याची आपल्याला सवय पण झालेली आहे. किंबहुना आजचा जो माझा विषय आहे तो सुद्धा थोडासा हाच आहे की ह्या लॉकडाऊनमधून आपण काय शिकलो. एकूणच ह्या कोरोना साथीने आणि ह्या कोरोना विषाणूने आपल्या सगळ्यांच्याच वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक आणि राष्ट्रीय जीवनावरती जो एकदम मूलगामी असा आघात केलेला आहे
त्या आघातामध्ये आपण काही काळ तरी त्या आघातातून आपण बाहेर येण्याची चिन्ह मला तरी दिसत नाहीत. ह्या लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, त्याचा उद्योगधंद्यांवर काय परिणाम होईल, त्याची एकूणच जगामध्ये जी आर्थिक परिस्थिती सध्या आहे त्याच्यामध्ये मोठी रिसेशन येईल का, आंतरराष्ट्रीय राजकारणावर ह्या कोरोना साथीचे काय परिणाम होतील, चीनची जागा दुसरा कुठला देश घेईल, असे सगळे प्रश्न हे आत्ता तरी सध्या तरी आपल्या सगळ्यांच्या पुढे आहेत. पण त्या प्रश्नांवर बोलण्यासाठी त्या विषयातली तज्ज्ञ मंडळी ही तुमच्याशी बोलणार आहेत. ह्याच मीडियममधून नाही, याच व्याख्यानमालेमधून, वेगळ्या संस्थांच्या व्याख्यानमालांमधून किंवा लोकांच्या यूट्यूब चॅनल्समधून किंवा वर्तमानपत्रातल्या लेखांमधून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी आपले विचार मांडलेले आहेत ह्या विषयावरचे. त्यामुळे त्या विषयावरती खरं तर मी बोलण्याएवढी माझा अभ्यासही नाही आणि माझी पात्रताही नाही की मी अर्थव्यवस्थेवर बोलू शकेन किंवा अर्थव्यवस्थेवरती बोलू शकेन. पण एक सामान्य नागरिक म्हणून, एक व्यक्ती म्हणून, एक सुजाण थोडासा विचार करणारी व्यक्ती म्हणून आणि ह्या देशाचा एक सजग थोडीशी सामाजिक बांधिलकी जपणारी नागरिक म्हणून कोरोनाने मला काय शिकवलं किंवा लॉकडाऊनने मला काय शिकवलं त्याच्याबद्दल मी आज बोलणार आहे. खरं तर ही जी साथ आहे ही मानवी समाजाला काही नवीन नाही. अशी लाखो माणसांची बळी घेणारी सांस्कृतिक रोगांची साथ ही ह्याच्यापूर्वीही अनेकदा आलेली आहे. पुण्यापुरतंच सांगायचं झालं तर पुण्यामध्ये 20व्या शतकाच्या सुरुवातीला प्लेगची साथ आली होती आणि त्या प्लेगच्या साथीमध्ये लोकांना आपली घरं सोडून नदीपात्रामध्ये राहावं लागलं होतं. त्याच प्लेगच्या साथीमध्ये टिळकांचा मुलगा गेला होता आणि बरेच लोक गेले होते पुण्यातले. त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलेली आहे. मराठी साहित्यामध्ये बऱ्याच वेळेला तुम्हाला या प्लेगच्या साथीचे उल्लेख तुम्हाला जागोजागी आढळतील. अशीच प्लेगची साथ बऱ्याच ठिकाणी आली होती. गोव्यामध्ये माझी आई सांगते की तिच्या लहानपणी कारवारला अशी प्लेगची साथ आली होती आणि लोकांना आपली घरं बिरं सगळं सोडून गावाबाहेर कुठेतरी दूर झोपडी बांधून राहावं लागलं होतं. त्याच्यामुळे अशी साथ येणं एखाद्या रोगाची, संसर्गजन्य रोगाची, आणि त्या साथीमुळे एकूणच माणसाचं वैयक्तिक आणि सामाजिक जीवन ढवळून निघणं हा प्रकार मानवी जीवनाला काही नवा नाही. ह्याच्या आधीही हे झालेलं आहे आणि ह्याच्या पुढेही हे होणार आहे. 14व्या शतकात युरोपमध्ये प्लेगमध्ये 2 कोटी माणसं मेली होती. त्याच्यानंतर 20व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे 1918-1919 मध्ये युरोपमध्ये स्पॅनिश फ्लू बोकाळला होता आणि ते पण पॅन्डेमिक होतं. म्हणजे युरोपमधल्या सगळ्या देशांना आणि अमेरिकेला त्या रोगाने ग्रासलं होतं आणि त्याच्यामध्ये तेव्हा असं म्हणतात की जागतिक लोकसंख्येच्या 1/3 लोक मृत्यू पावले होते. एवढी ती जबरदस्त साथ होती. फार काय, अगदी आपल्या आठवणीमध्ये सुद्धा गेल्या 10 वर्षांपूर्वी स्वाईन फ्लूची साथ आली होती. आठवतंय? पुण्यामध्ये, भारतामध्ये पुण्यात ती साथ फार बोकाळली होती आणि मला आठवतंय तेव्हा माझी मुलं लहान होती. जेव्हा मी त्यांना घेऊन फिरायला जायची तेव्हासुद्धा मला अशीच लोकांच्या डोळ्यांमध्ये भीती दिसायची. तोंडावरती मास्क होते आणि लोक जरा कोणी शिंकला किंवा खाकरला की 4 पावलं मागे राहायची. हे अगदी माझ्या आठवणीत गेल्या 10 वर्षातली ही गोष्ट आहे. आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे अशी साथ आणि त्या साथीला आवर घालण्यासाठी आपण काळजी घेणं हे खरं तर आपल्याला नवीन नाही आहे. पण काय होतं की मानवी मनाला वाईट गोष्टी फार वेळ लक्षात ठेवाव्याच्या वाटत नाहीत. त्याच्यामुळे आपण ज्या अप्रिय आठवणी आहेत त्या पटकन आपण विसरून जातो आणि आपल्याला जे लक्षात ठेवायचं असतं ते चांगलं जे असतं तेवढं आपण लक्षात ठेवतो. पण अशा एखाद्या अनुभवामुळे आलेले धडे हे आपण फारसे लक्षात ठेवत नाही. ह्या कोरोना विषाणूने, हा तर खरं आपल्याला न दिसणारा शत्रू आहे, अदृश्य शत्रू आहे, त्या शत्रूने आपल्यालाच नाही तर पूर्ण जगाला जेरीला आणलेला आहे. आणि त्याच्यातनं अमेरिकेसारखा प्रगत देशही त्याच्यातनं सुटलेला नाही आहे. त्यांच्याकडे इतकं सगळं, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की मेडिकल सायन्समध्ये जी
जी प्रगती होते, जो नवीन रिसर्च होतो, जो सगळा त्यांच्याकडे आहे, पण तरीसुद्धा आज अमेरिकेमध्ये कोरोनाची जी परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा भारत कितीतरी पटीने चांगला आहे असं म्हणावं लागेल. आपल्याकडची लोकसंख्या, आपल्याकडची गर्दी, आपल्याकडची एकमेकांना शहरांमध्ये एकमेकांना खेटून असलेली घरं, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव त्या मानाने कमी झालेला आहे आणि लवकर लॉकडाऊनचा निर्णय घेतला असल्यामुळे तो कंट्रोलमध्ये आलेला आहे. हे जगाने सुद्धा मान्य केलेलं आहे खरं सांगायचं तर. म्हणून जेव्हा अमेरिकन नागरिकांना घ्यायला त्यांच्या सरकारने जेव्हा प्लेन पाठवलं तेव्हा कितीतरी अमेरिकन नागरिक असे निघाले की ज्यांनी सांगितलं की सध्या आम्हाला न्यूयॉर्कपेक्षा भारत जास्त सुरक्षित वाटतो, कारण भारतामध्ये न्यूयॉर्कपेक्षा कमी कोरोनाची साथ आहे. पण ह्या कोरोनाच्या साथीने आपल्याला आता जवळजवळ मला वाटतं किती 8 आठवडे तरी झाले असतील, साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून आपण आपल्यापैकी बहुतेक जणं ॲटलिस्ट पुण्या मुंबईतले तरी घरातच बसून आहोत आणि आपण लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करतो. आणि ते आपल्याला 2-3 गोष्टी खूप जाणवतात की हा शत्रू हा डोळ्यांना न दिसणारा आहे, त्याच्या अस्तित्वाच्या खुणा आपल्याला सापडत नाही आहेत. पण कोरोना विषाणूने ह्या घडवलेल्या उत्पाताच्या खुणा मात्र आपल्या सगळ्यांच्याच देहामनावर दिसत आहेत. भीती, चिंता, अनिश्चितता ह्या 3 भावना आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधीतरी ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये भेडसावून गेल्या असतील. आता ह्या 3 भावना आहेत त्याची आपण नेहमी गल्लत करतो, म्हणजे भीती, चिंता आणि अनिश्चितता हे तिन्ही मिळून आपल्याला मग मानसिक ताण देतात किंवा आपल्याला काय करावं ते सांगता येत नाही, आपल्याला पॅनिक अटॅक्स येतात. पण ह्या 3 भावना ज्या आहेत त्या आपण जर बघायला तशा त्या वेगळ्या आहेत. म्हणजे मला माझ्या घरातल्या कुणाला प्रिय व्यक्तीला किंवा माझ्या कुटुंबियांना सध्या कोरोनाची लागण झाली तर ही आपल्याला वाटणारी भीती आहे. आणि कोरोनाने ग्रासलेल्या या जगामध्ये माझं काय होणार, माझ्या नोकरीचं काय होणार, हा लॉकडाऊन संपल्यानंतर जनजीवन कधीतरी पूर्वपदावर येईल का, हे किती दिवस चालेल, हे जे विचार त्या आपल्या चिंता आहेत. म्हणजे भीती वेगळी, चिंता वेगळी आणि अनिश्चितता, कारण सगळंच अनसर्टन आहे या क्षणाला. लॉकडाऊन किती दिवस चालेल आपल्याला माहिती नाही, शाळा कॉलेजेस परत कधी सुरू होतील आपल्याला माहिती नाही, आपल्या मुलांच्या शिक्षणाचं पुढच्या अकॅडमिक वर्षाचं काय होईल हे आपल्याला माहिती नाही, आपल्या नोकरीचं काय होईल आपल्याला माहिती नाही, छोट्या छोट्या उद्योगधंद्यांचं काय होईल आपल्याला माहिती नाही, पाऊस सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना पुढची पिकं घेता येतील का हेही आपल्याला माहिती नाही, आणि पिकं जर झालीच नाहीत तर मग महागाई किती वाढेल, अन्नपदार्थाची टंचाई होईल का हेही आपल्याला माहिती नाही. हे सगळे प्रश्न सध्या अधांतरी आहेत आणि त्याच्यामुळे जी अनिश्चितता जी आहे ती आपल्यापैकी सगळ्यांनाच भेडसावती आहे. आणि अगदी दररोज नसेल तरी ह्या 4 आठवड्यामध्ये कुणाला तरी कधी ना कधीतरी ह्या प्रश्नांनी थोडंसं भीतीने घेरलेलं आहे आणि आपल्याला कळत नाही आहे की आपण काय करावं. ह्या लॉकडाऊनमध्ये आपण ह्या सगळ्या प्रश्नांची कसं लढावं हे आपल्याला कळत नाही आहे. कोरोनानंतरचं जग हे बदललेलं जग असेल हे निश्चित, कितीतरी दृष्टीने. म्हणजे आत्तासुद्धा आपण बघतो की खूप गोष्टी आपल्याला ह्या कोरोनाने शिकवल्या. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी वाटत होत्या की जरुरी आहेत ते म्हणजे दररोज ऑफिसला जाणं, गाडीत बसून 2 तास प्रवास करून किंवा बसमधनं प्रवास करून ऑफिसला जाणं, रेल्वेमध्ये लटकून ऑफिसला जाणं, तिथे 8-8 तास काम करणं, तिथनं घरी परत येणं, मग त्याच्यानंतर शनिवारी रविवारी हॉटेलमध्ये जाणं, खाणं, कधी पिक्चर बघणं, विमानात प्रवास करून दुसऱ्या ठिकाणी जाणं, रेल्वेने प्रवास करणं, बसने प्रवास करणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपण टेकन फॉर ग्रांटेड घेतल्या होत्या. आपल्या जगण्याचाच, शहरी जगण्याचाच ह्या सगळ्या गोष्टी एक भाग होत्या. पण आता त्या सगळ्याच गोष्टी इतक्या अचानकपणे ठप्प झालेल्या आहेत आणि काही दिवस आपल्या सगळ्यांनाच त्याचा खूप त्रास झाला होता. पण आता दॅट हॅज बिकम अ न्यू नॉर्मल. म्हणजे ते आपल्यासाठी रोजचं जगणं आहे आता. म्हणजे आत्ता आपण घरी आहोत हे प्रत्येकाने आता जवळजवळ स्वतःशी
मानून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी काही लोक आहेत की ज्यांच्या आयुष्यामध्ये खरोखर खूप प्रॉब्लेम्स आहेत, त्यांचा अंतर्भाव करत नाही आहे. म्हणजे ऊस तोडणी कामगार जे वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेले आहेत, किंवा परप्रांतातले मजूर जे महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा कुठल्या एखाद्या राज्यामध्ये म्हणा अडकलेले आहेत, ते त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोचू शकत नाहीत, त्यांच्याकडे सध्या हातात काम नाही, त्यांना जेवायला जेवण नाही. ह्या लोकांचे प्रश्न आपल्याहून कितीतरी मोठे आहेत आणि कितीतरी गहन आहेत, आणि त्याच्यासाठी काम करणाऱ्या कितीतरी संस्था पण आहेत. पण मी आपल्यासारख्या लोकांचं सांगते, जे सर्वसाधारणपणे पुणे, मुंबई, नाशिक यासारख्या शहरी भागांमधनं राहणारे मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय आपण ज्यांना म्हणू, की ज्यांच्या आयुष्यामध्ये घरात बसून राहणं ही कल्पनाच ज्यांना कधी म्हणजे वाटलं नव्हतं त्यांना, की आपण दिवसचे दिवस नुसते घरी बसून राहू आणि आपलं आयुष्य इतकं पूर्णपणे बदलून जाईल. पण ते तसं बदलून झालेलं आहे, आणि त्याच्यामुळे आपल्यावरती काय परिणाम झाला आहे आणि त्याच्यातनं शिकण्यासारखं काय आहे, थोडासा खरा अभ्यासाचा विषय आहे. असं म्हणतात की कुठलंही संकट हे आपल्या पोटात संधी घेऊन येतं, आणि आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी आत्ता रडत भेकत का होईना, चिडत कुरकुरत का होईना, पण परिस्थितीशी जुळवून घेतलेलं आहे. ही परिस्थिती म्हणजे आत्ता हा लॉकडाऊन 15 तारखेपर्यंत चालू, ही बाब आपण थोडीशी कुरकुर केली पण आपण ही स्वीकारलेली आहे, कारण आपल्याला आत्ता त्याची सवय झाली आहे. पण म्हणतात ना की ह्या कोरोना विषाणूने आपल्याला कितीतरी गोष्टी शिकवायचा चंग बांधला आहे. आपली फक्त शिकायची तयारी पाहिजे. कोरोना संक्रमण आणि लॉकडाऊनची सक्तीची विश्रांती हा काळ आपण नवे धडे शिकण्याची संधी मानली तर आपल्याला कितीतरी धडे शिकता येतील, जे मला तरी जाणवलेले आहेत. आणि त्यातले 10 प्रमुख धडे म्हणजे, पहिला धडा सार्वजनिक स्वच्छता. आपल्याला माहिती आहे की शहरांमधून, भारतीय शहरांमधून दुर्दैवाने सार्वजनिक स्वच्छता ही म्हणावी तशी पाळली जात नाही. त्याला कारणंही आहेत, कारण शहरांमध्ये लोकसंख्या अमाप आहे आणि जागा नाही आहे मोकळी, त्याच्यामुळे घरं बाजूबाजूला खेटून आहेत, लोकांना हायजीन फॅसिलिटीज नाही आहेत, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा त्यांना वापर करावा लागतो, जेवढे म्हणावे तितके जितक्या कचऱ्याच्या कुंड्या नाही आहेत. पण तरीसुद्धा आपल्याकडे जी 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 मानसिकता आहे की आपण आपली घरं स्वच्छ ठेवूयात, पण सगळा कचरा जो आहे तो शेजाऱ्याच्या दारात टाकूयात, किंवा आपण तो रस्त्याच्या कडेला कुठेतरी टाकूयात, किंवा कचरा कुंडी जरी असेल तेव्हा त्या कचरा कुंडीमध्ये न टाकता कचरा त्या कचरा कुंडीच्या जनरल दिशेने कुठेतरी फेकून द्यायचा, आणि मग एकट्याने फेकला की मग दुसरा पण तिथेच फेकणार, मग तिसरा पण तिथेच फेकणार. असं करत करत तिथे एक कचऱ्याच्या कुंडीमध्ये एक कचऱ्याचा ढीग आणि कचऱ्याच्या कुंडी बाहेर एक कचऱ्याचा ढीग, असे 2 कचऱ्याचे ढीग तिथे तयार झालेले असतात. हे आपल्यापैकी प्रत्येकाने जवळजवळ बघितलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, जिथे मिळेल तिथे पान खाऊन किंवा न पान खाता सुद्धा पचापचा थुंकणे देशपांडे आठवतात आणि त्यांचा तो ऑर्डरली आठवतो. पण ह्या ज्या सार्वजनिक अस्वच्छतेच्या सवयी ज्या आपण आत्मसात केलेल्या होत्या एक समाज म्हणून, त्या सवयी आत्ता आपल्याला नाईलाजाने का होईना पण आपल्याला तोडाव्याच लागणार आहेत. आणि आत्ता जर तुम्ही सामान आणण्यासाठी किंवा काही खरेदी करण्यासाठी म्हणून बाहेर पडत असाल तर तुम्हाला जाणवेल की रस्त्याच्या बाजूला आत्ता कचरा दिसत नाही, म्हणजे लोक बाहेरच पडत नाहीत. पण इवन दुकानामधनं सामान घेताना आत्ता माणसं गर्दी करत नाहीत काउंटरवरती, व्यवस्थित सोशल डिस्टन्सिंग पाळून 5-5 फुटाचं अंतर देऊन उभी राहतात. जिथे दुकानदाराने सर्कल काढलेलं नसलं आणि तिथेही तुम्ही जर रांग तोडून पुढे घुसायचा प्रयत्न केला तर मागचं कुणीतरी तुम्हाला शांतपणे किंवा करवातून सांग की हो जरा सोशल डिस्टन्सिंग पाळा, 5 फुटाचं अंतर पाळा. माणसं मास्क वापरायला लागलेली आहेत, तर जवळजवळ बंदच झालं आहे. तर ह्या ज्या पर्सनल हायजीनच्या सवयी आहेत ज्या आपल्याला शिकवल्या, तर त्या हा लॉकडाऊन संपल्यानंतर सुद्धा अशा चालू राहतील अशी मला एक भाबडी आशा आहे. राहतील की नाही हे मला माहिती नाही, पण राहाव्यात असं मला मनापासून वाटतं. आणि केवळ आपलं घरच नव्हे तर आपला परिसरही स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही आपल्यावरती आहे. एक नागरिक म्हणून, या समाजाचा एक घटक म्हणून आपणही काही देणं लागतो. हे जर आपण लक्षात घेऊन जर तसं वागायचा प्रयत्न केला तर त्याचा केवळ कोरोनासारखी साथ पसरायलाच नाही तर इतर अनेक आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या असलेल्या सवयी अंगी बाणवायला त्याचा उपयोग होईल नक्कीच वाटतं.
दुसरी गोष्ट म्हणजे कौटुंबिक नातेसंबंध. आपल्याकडे भारतामध्ये कुटुंब संस्था ही फार दृढ होती आधीपासून आणि आताही आहे बऱ्याच ठिकाणी. पण आपण शहरी भागांमध्ये ॲटलिस्ट आपली स्पेस, आपली जागा, आपलं घर, आपली खोली ह्याच्यामध्ये कुठेतरी थोडे इतके वाहवत गेलो की आपल्याला आपल्याच कुटुंबासमवेत 24 तास घालवणं एका छोट्या घरामध्ये किंवा छोट्या फ्लॅटमध्ये हे आपल्याला कठीण वाटायला लागलं. म्हणजे मला सुरुवातीला खूप माझ्या मैत्रिणींचे मेसेज यायचे व्हॉट्सॲपवरती की अगं नवरा 24 तास घरी आहे, मुलं 24 तास घरी आहेत, सासू सासरे 24 तास घरी आहेत आणि मला कळत नाही आहे मी काय करायचं. हा जास्त काम पडल्याचा त्रागा नव्हता, तर इतकी सगळी माणसं, मला सवय नाही आहे, मला सगळे आपापल्या कामाला जेव्हा जातात आणि संध्याकाळी घरी येतात तेव्हा जे 2-3 तास आम्ही बरोबर असतो तिथपर्यंत ठीक, पण 24 तास माझ्या कुटुंबासोबत मी राहणं हे मला थोडंसं लागलं आहे. अशी बऱ्याच लोकांची तक्रार होती आणि ती पुरुषांची पण आहे, ती मुलांची पण आहे की आम्हाला आमची नाही, हा स्पेसचा जो कॉन्सेप्ट जो आहे तो आत्ता शक्यच नाही आहे ना, कारण माणसं सगळी घरात आहेत, त्याच्यामुळे सतत तुम्ही एकमेकांच्या सहवासात असता. त्याच्यामुळे इथेच केवळ भारतातच नाही तर जगभरातच स्त्रियांवरती जे अत्याचार होतात, इमोशनल अत्याचार किंवा फिजिकल अत्याचार, त्यांच्यामध्ये वाढ झाली आहे असं जगभरातलं स्टॅटिस्टिक्स सांगतं. असा जगभरातला डेटा सांगतो की घरातल्या बाईला घालून पाडून बोलणं किंवा तिला सांगणं, तिला सतत गृहीत धरणं, आणि काही घरांमध्ये तर सुद्धा नवऱ्याला जी अनसर्टन्टी, जी अनिश्चितता सतत भेडसावत राहते, त्याच्या कामाची म्हणा किंवा इतर काही गोष्टींची म्हणा, तर त्याचा राग आणि त्याचं फ्रस्ट्रेशन हे त्याच्या बायकोवर काढणं किंवा आईवर काढणं किंवा बहिणीवर काढणं, हे बऱ्याच घरांमधनं अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने त्याची संख्या वाढत चाललेली आहे. आणि सरकारने काही हेल्पलाईन्स पण केलेल्या आहेत, काही वेगवेगळ्या संस्था पण त्याच्यासाठी कार्यरत आहेत. पण आपण समजून घेतलं पाहिजे की आपली कुटुंब संस्था हा आपला सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे खरं म्हणायचं तर. की आत्ता सध्या घरामध्ये 4-5 माणसं जी असतील, घरामध्ये जितकी कामं आहेत ती घरातल्या 4-5 माणसांनी जर वाटून घेतली आणि थोडी थोडी जर मदत केली तर ती कामं हातासरशी होऊन जातात आणि मग एका माणसावरती त्या कामांचा बोज हे जगजाहीर आहे. किंवा कधी काळी तर तुम्हाला असं वाटलं की मला आज खूप ताण येतोय, मला आज खूप उदास वाटतंय, मला कळत नाही आहे हा लॉकडाऊन कधी संपणार, कधी ह्या चायनाने सगळ्या जगावरती हे केवढं मोठं संकट आणलं आहे, असं प्रत्येकाला वाटतं. असं प्रत्येकाला वाटण्याचा थोडा ना थोडा कालावधी असतोच. तर अशा वेळेला बाकीच्या माणसांनी त्या कुटुंबातल्या व्यक्तीला धीर देणं, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की लॉकडाऊननंतर माझ्या धंद्याचं काय होणार, माझ्या नोकरीचं काय होणार, माझ्या शिक्षणासाठी मी पैसे बाजूला काढून ठेवलेत तर ते पुरतील का आता, त्यांना ॲडमिशन मिळेल का, त्यांची स्कूल फी मला देता येईल का, किंवा मी जो फ्लॅट घेतला आहे त्याची EMI मला भरता येईल का. ह्या विचाराने जर तुमचा ताण वाढत असेल तर तुमच्या कुटुंबाशी जर तुमचे चांगले संबंध असतील तर तुमचं कुटुंब तुम्हाला या काळामध्ये मानसिक आधार देऊ शकतं, तुम्हाला सांगू शकतं की हेही दिवस जातील आणि आपण सगळे मिळून काहीतरी करू, हातपाय हलवू आणि हे प्रश्न सुटतील. हे आपल्याला आपल्या कुटुंब संस्थेमध्ये जर आपले संबंध दृढ असतील, जर आपला एकमेकांवरती विश्वास असेल, जर आपल्यामध्ये प्रेमाचे, आपुलकीचे संबंध असतील तर ते आपण हा संकटकाळ आपण सहजपणे तरून जाऊ शकतो. आता चांगले संबंध हे निर्माण होत नाहीत, त्याच्यासाठी तुम्हाला काम करावं लागतं. तर हा लॉकडाऊनचा काळ हा खरं तर अत्यंत चांगला काळ आहे तुम्हाला तुमच्या कुटुंबासमवेत घालवायला, तुमच्या कुटुंबाला समजून घ्यायला. आजपर्यंत कितीतरी गोष्टी अशा एकत्र राहून गेलेल्या असतील ज्या तुम्ही तुमच्या कामाच्या गडबडीमध्ये म्हणा किंवा इतर काही गोष्टींच्या गडबडीमध्ये म्हणा तुम्ही विसरूनच गेला असाल. साधी नवरा बायकोने सकाळी एकत्र चहा करून बसून चहा एकत्र प्यायची ही गोष्टसुद्धा घरांमध्ये इतकी रेअर झाली होती, कारण नवरा बायको दोघेही नोकरी करणारे, सकाळी उठून धावपळ सगळ्यांनी कामं करून ऑफिस गाठणं. ते आत्ता सकाळी उठून त्यांना ऑफिस गाठायची घाई नाही आहे. वर्क फ्रॉम होम असलं तरी अर्धा तास एकमेकांच्या सहवासात घालवणं ह्याच्यामुळे सुद्धा एकमेकांच्या नात्यामध्ये खूप एक सुंदर वळण एखाद्या नात्याला मिळू शकतं. तिसरी गोष्ट, मिनिमलिस्ट जीवन.
मिनिमलिस्ट जीवनशैली म्हणजे आपल्या जीवनामध्ये खूप गोष्टी अशा होत्या ज्या आपण विनाकारण विकत घेत होतो, ज्या विनाकारण वापरत होतो आणि ज्यांची आपल्याला खरोखर काही गरज नाही. हे या लॉकडाऊनमध्ये बऱ्याच लोकांना समजलं असेल. म्हणजे मला आठवत आहे, जेव्हा मी पहिल्यांदा लॉकडाऊन सुरू झाला होता तेव्हा मी पहिल्यांदा जेव्हा सामान घ्यायला गेले होते दुकानामध्ये, दुकानामध्ये बरीच गर्दी होती. तेव्हा सोशल डिस्टन्सिंग वगैरे तेव्हा लोक दुकानामध्ये होते आणि ते म्हणजे साधारण कुणकुण लागली होती की लॉकडाऊन होणार आहे 1-2 दिवसामध्ये आणि माणसं सामान घेत होती पुढच्या काही दिवसांमध्ये. आणि तेव्हा पहिली जी मागणी होती बऱ्याच लोकांची ती म्हणजे 10-10 मॅगीचे मोठे पॅकेट्स, मग बेकिंग पावडर, मग ड्रिंकिंग चॉकलेट, मग इन्स्टंट पास्ता, इन्स्टंट कॉफी, सगळं इन्स्टंट. पण आत्ता जेव्हा मी सामान आणायला जाते तेव्हा मला कळतं की लोकांच्या सामान घ्यायच्या मनस्थितीमध्ये सुद्धा किती फरक पडला आहे. आता तुम्हाला मॅगी मिळतही नाही ती गोष्ट वेगळी, पण लोक आता इन्स्टंट गोष्टी फारशा मागत नाही. तर स्वतः बनवायच्या गोष्टी म्हणजे बेसिक ग्रोसरीज, डाळ, तांदूळ, तेल ह्या गोष्टींची मागणी आता जास्त असते. तर त्याच्यावरनं आपल्याला कळू शकेल की आपल्या दैनंदिन गरजांमध्ये सुद्धा किती फरक पडला आहे. आपल्याला वाटत होतं कदाचित की शनिवारी रविवारी बाहेर जाऊन जेवल्याशिवाय आपला वीकेंड सुफळ संपूर्ण होत नाही, पण आपण आता जाऊच शकत नाही बाहेर. त्याच्यामुळे बरेच लोक घरी नवीन नवीन काहीतरी ट्राय करायला लागलेत आणि आपण नवीन काहीतरी घरी बनवणं सुरुवातीपासून फ्रॉम स्क्रॅच आणि त्याचे फोटो इंस्टाग्रामवरती टाकणं किंवा त्याचे फोटो फेसबुकवरती टाकणं ही बऱ्याच लोकांची एक रोजची सवय होऊन बसली. आणि त्याच्यात वाईट काहीच नाही आहे. म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की काहीतरी आपण चांगलं करतोय, चांगलं शिकतोय आणि ते लोकांशी शेअर करावं, तर त्याच्यात वाईट वाटण्यासारखं काय. म्हणजे मला माझ्या मैत्रिणी माहिती आहेत की ज्यांनी पहिल्यांदा कणिक मळली, म्हणजे साधारण अर्बन घरांमध्ये मदत करायला, स्वयंपाकाला मदत करायला कोणीतरी असतं, मावशी वगैरे, तर त्या कणिक मळून देतात आणि घरची बाई किंवा पुरुष ते पोळ्या करतात. हा सहसा रूल आहे. पण पहिल्यांदा माझ्या खूप मैत्रिणींनी आणि काही मित्रांनी असं लिहिलं होतं इंस्टावरती की आम्ही पहिल्यांदा पिठामध्ये हात घालून कणिक मळली. आता हा छोटासा आनंद आहे, पण तो आनंदसुद्धा जर आपण आनंद म्हणून घेतला की हे एक चॅलेंज आहे, मी आजपर्यंत कधी हे काम केलं नव्हतं पण मी आता ते केलं आणि त्याचा मला आनंद आहे की छान माझ्या मऊसूत पोळ्या झाल्या, तर ते किती सुंदर आहे ना. आणि हे बऱ्याच पुरुषांनी हे करून इंस्टाग्रामवरती टाकलेलं मी बघितलेलं आहे आणि ते मला खरोखर म्हणजे इट्स अ व्हेरी नाईस थिंग टू सी की असं काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी. तिसरी गोष्ट जी आपण विसरून जातो की आपल्याला असं वाटतं की 8 आठवडे आपण घरामध्ये बसून राहोत म्हणजे जग थांबलंय, असं नसतं. निसर्ग स्वतःचं काम करत राहतो. मध्ये बाग आहे, त्याच्यामुळे त्या बागेचे बदलते विक्रम मला बघता येतात. गेल्या 6 आठवड्यामध्ये मी बघितलं आहे की माझ्या आंब्याच्या झाडाला छोट्या छोट्या ज्या कैऱ्या लागल्या होत्या, ज्या अगदी लिंबा एवढ्या होत्या, त्याचे आता आंबे व्हायला आलेत आणि ते अगदी माझ्या डोळ्यासमोर घडले. आणि जेव्हा जेव्हा मी बाहेर जाते कधी सामान आणायला किंवा कधी काही दुसरं काम असेल तर, तेव्हा मला दिसतं की वाटेतली झाडं जी आहेत ती बहरलेली आहेत किंवा त्यांचा रंग बदललेला आहे. पळसाची आहेत ह्या हा 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 पानं नाही, फुलं. आणि खूप जे निसर्गामध्ये जे बदल आहेत ते तर आपल्याला दिसतातच आहेत. सोशल मीडियामध्ये तर किती लोकांनी फोटो टाकलेत की केरळमध्ये हत्तीच्या घरामध्ये, कारण त्यांना लोक कुठे आहेत हे कळत नाही आहे. आणि सहारणपूरवरून आता उत्तराखंडमध्ये गंगोत्रीचे पहाड दिसायला लागलेत, कारण पोल्युशन सगळं कमी झालं आहे आणि त्याच्यामुळे एकदम हवा एकदम पारदर्शक आणि क्लिअर झालेली आहे. आणि त्याच्यातली शिखरं जी गेली 30 वर्ष दिसत नव्हती ती आता लोकांना दिसायला लागली आहेत उत्तर प्रदेशमधनं. तसंच जालंधरमधून हिमालयातले पहाड, हिमाचल प्रदेशमधले पहाड दिसायला लागलेत, जे गेले जवळजवळ 25-30 वर्ष त्या लोकांना दिसत नव्हते. ऋषिकेशमध्ये परवा कुणीतरी गंगेचा फोटो टाकला होता. ती गंगा इतकी पारदर्शक होती की असं वाटत होतं की नुसता हात टाकला खाली म्हणजे 2-3 फूट, 5-6 फुटापर्यंत होतं आणि दगड गोटे वगैरे सगळे इतके सुंदर दिसत होते. हा निसर्गासाठी हा काय म्हणू त्याला आपण, आराम करायचा वेळ आहे, रिज्युविनेशनचा वेळ आहे. जेव्हा मच्छीमार समुद्रामध्ये तेव्हा मछली जे मासे जे असतात
त्यांचं प्रजनन होतं, त्यांची एक नवीन पिढी येते आणि 8 आठवडे हा तसा मोठा पिरियड आहे खरं म्हटलं तर. 8 आठवड्यामध्ये तुम्ही एक भाजीचं रोप लावलं, एक टोमॅटोचं रोप लावलं तर 8 आठवड्यांमध्ये त्याला फळं येतात आणि हे तुम्ही करू शकता. आपल्याला असं वाटतं की 8 आठवड्यामध्ये काहीच नाही होऊ शकत, पण निसर्ग आपलं काम करत राहतो आणि आपल्याला कळून येतं की माणसं ही किती इनसिग्निफिकंट आहेत. म्हणजे अखिल मानवजात ही त्या निसर्गाच्या चित्रातनं जर काढली तरी बाकी कुणाला तसा काहीच फरक पडत नाही. तुम्ही जर ऐकलं तर पक्षी किलबिलतच असतात, फुलं फुलतच असतात. निसर्ग आपलं काम करतच असतो, फक्त आपण तेवढे घरामध्ये बंद असतो. हेही आपल्याला विचार करायला लावणारं एक विचार करण्यासारखा एक पॉईंट आहे. आणि ह्याच्या पुढे सुद्धा जेव्हा लॉकडाऊन संपेल तेव्हा आपण परत चंगळवादाकडे जाऊ का? आपण परत कशाचाही विधिनिषेध न बाळगता जे आपल्याला हवंय ते ओरबडून घेऊ का? की आपण थोडा तरी विचार करू. मला असं वाटतं की आपण हा धडा काही काळ तरी आपल्या लक्षात ठेवणार आहोत मानवजात, आणि निसर्गाकडे आपण थोडं जास्त आदराने म्हणजे बघावं असं मला तरी वाटतं. निराश होणं, निराशा, ताण हे आधी मी म्हटल्याप्रमाणे वीक आहे. लॉकडाऊनचा हा एक म्हणाल तर बाय प्रोडक्ट समजा, कारण सगळीकडे इतकी अनिश्चितता आहे सगळ्यांसाठीच की उद्या काय होणार हे मला माहिती नाही आहे. आणि त्याच्यामुळे जो ताण आहे त्या ताणामुळे काही ना काही कधी ना कधीतरी तुम्हाला असं वाटणं साहजिक आहे की हे कधीतरी दूर होईल का, आयुष्य कधीतरी नॉर्मल होईल का. आणि असं वाटणं हे साहजिक आहे आणि त्या वाटण्यामध्ये चूक काहीच नाही आहे. पण वाटण्यामध्ये अडकून राहणं ह्याच्यामध्ये खरा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपण काय करू शकतो की लॉकडाऊनचे प्रश्न तर आपल्यासमोर खूप आहेत, पण त्यातले सगळे प्रश्न आपण सोडवू शकतो का? कोरोना साथीला आपण जगातनं हद्दपार करू शकतो का? नाही करू शकत. त्याच्यावरचं वॅक्सिन आपण शोधू शकतो का? नाही शोधू शकत. पण आपण काय करू शकतो तर आपण आपल्या कुटुंबात 4 दिवस जे सामान लागेल ते सामान तरी आपण घरात आणू. आपल्या मुलांबरोबर वेळ घालून त्यांना वाटणारी भीती आपण त्यांच्याशी बोलून घालवू शकतो. आपल्या सोसायटीमध्ये जे माणसं जी एकटी राहतात, जे सिनियर सिटिझन्स आहेत, जे वृद्ध लोक आहेत, किंवा सोसायटीमध्ये काम करणारे लोक म्हणा, किंवा तुमच्या घरामध्ये काम करणारे लोक म्हणा, त्यांना पगार जे काम करत नसले तरी आपण पगार देतोच आहोत. पण असे अनेक लोक आहेत ज्यांनी आपल्या घरी कामं केलेली आहेत, जो छोटे छोटे व्यावसायिक आहेत, जे प्लंबर म्हणा किंवा इलेक्ट्रिशियन म्हणा, ज्यांनी आपल्या घरी कामं केलेली आहेत, त्यांचे नंबर्स तुमच्याकडे आहेत. तर त्यांच्याशी बोलून तुम्हाला काही का असं विचारणं, ह्याच्यातनं 2 गोष्टी, म्हणजे आपली निराशा दूर होते कारण आपण कुणाच्या तरी कामाला येऊ शकतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना खूप आधार वाटतो. आणि त्यांना तुमचा पैसाच हवा असतो ना असं नाही, पण मुद्दाम तुम्ही फोन करून कुणाला जरी विचारलं की हां आत्ता तुम्हाला काही त्रास होतोय का, मी काही मदत करू शकते का, किंवा मी काही मदत करू शकतो का, त्याच्यानेही खूप फरक पडू शकतो. म्हणजे मला व्यक्तिशः मी हँडलूम हातमागाच्या साड्या किंवा हातमागाची वस्त्र ह्या विषयामध्ये मला फार इंटरेस्ट आहे आणि मी देशभरात फिरलेले आहे. माझ्याकडे बऱ्याच हातमाग विणकरांचे नंबरही आहेत. तर अशा लोकांना मी फोन करून विचारलं की लॉकडाऊनच्या वेळेला तुमचा सेल होत नाही आहे, तुमच्या हातात स्टॉक आहे, त्रास होतोय का, मी काही मदत करू शकते का, आत्ता तुमचा सेल झाला तर तुम्हाला थोडी मदत होईल का. तर ते हो म्हणाले. मग मी माझ्या सोशल मीडियावरनं त्यांचे नंबर शेअर केले आणि बऱ्याच लोकांनी त्यांच्याकडनं साड्या घेतल्या, त्यांना पैसे दिले आणि सांगितलं की जेव्हा लॉकडाऊन लिफ्ट होईल तेव्हा तुम्ही आम्हाला पाठवा. आता ह्याचं केलं नाही मी, फक्त त्यांचे नंबर आणि त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स जे आहेत ते माझ्या फेसबुकवरून लोकांपर्यंत शेअर केले. बाकी सगळं जे करायचं होतं ते लोकांनीच केलं. पण तेवढ्या प्रयत्नामुळे जे 5-6 जे विणकर आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये डायरेक्ट खूप फरक पडला. आणि त्यांनी मला सांगितलं की ह्या वेळेला तुम्ही आवर्जून मला विचारलं की तुम्हाला काही मदत लागेल का, आणि मदत केलीत. हे खूप होतं, कारण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पटकन आपल्याला समजत नाहीत, आपल्याला लक्षात येत नाहीत. पण आपल्याला जेव्हा निराश वाटतं तेव्हा त्यावरचा सर्वोत्तम उपाय म्हणजे आपल्यापेक्षाही वाईट परिस्थितीमध्ये जे लोक आहेत त्या लोकांना आवर्जून मदत करणं हा असू शकतो, आणि त्याने खूप फरक पडतो. तुमचा आयुष्यातला मोठा प्रॉब्लेम मला कंटाळा येतो आणि मला घरकाम जास्त पडतं हा जर असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम नाहीच आहे.
प्रॉब्लेम अशा लोकांना आहे जे सिनियर सिटिझन्स आहेत, जे बाहेर पडू शकत नाहीत, त्यांची औषधं संपत आलेली आहेत, त्यांना काय करावं ते कळत नाही आहे, किंवा परप्रांतातले मजूर आहेत जे इथे अडकलेले आहेत, ते त्यांच्या कुटुंबापर्यंत जाऊ शकत नाही आहेत, त्यांच्या हातात नोकरी नाही आहे, त्यांच्याकडे पैसे नाही आहे. अशा लोकांना तुम्ही करू शकता. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या म्हणा किंवा सेवा भारतीसारख्या अनेक संस्था ज्या अशा आहेत, ज्या अशा लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याचं काम करतात, तर त्यांना आपण बाहेर पडून प्रत्यक्ष हातभार नाही लावू शकलो तरी आपण थोडी तरी मदत त्यांना नक्कीच करू शकतो. आर्थिक मदत म्हणा, किंवा नुसता फोन करून कुणाला विचारायचं असेल की तुम्हाला काय मदत लागेल आणि ती मदत करणाऱ्या माणसांपर्यंत त्यांचे कॉन्टॅक्ट पोहोचवणं, हीही मदत आपण करू शकतो. आणि ही मदत आपण केली तर त्याच्यामुळे आपली निराशा कमी व्हायला निश्चितच मदत होईल. शेवट हा पुढचा मुद्दा जो आहे तो मला वाटतं बऱ्याच शहरी मध्यमवर्गीय लोक आणि कळेल. तो म्हणजे शारीरिक श्रमाचं महत्त्व आणि अशा सेवा देणाऱ्या व्यक्तीविषयी कृतज्ञता. आपल्यापैकी प्रत्येकाची घरं ही आपल्या घरात काम करणाऱ्या किंवा स्वयंपाक करणाऱ्या मावशी, काकू ज्या कोणी असतात त्यांच्या मदतीवर चालतात. आणि आपल्याला खूप असं वाटत असतं की ते त्यांचं काम आहे, ते करतात. पण जेव्हा आपण ही कामं करायला लागतो तेव्हा आपल्याला कळतं की घरकाम ही एक फार कंटाळवाणी, परत परत करायला लागणारी आणि करून कधीही न संपणारी एक गोष्ट आहे. आणि जेव्हा तुम्हाला ते कळतं आणि जेव्हा तुम्ही स्वतःला ते काम करणाऱ्या माणसाच्या जागी स्वतःला कल्पता आणि स्वतः बघता की ते काम करायला तुम्हाला किती वेळ लागतो, त्याच्यामध्ये तुमची किती जाते, त्याच्यामुळे तुम्हाला किती त्याचा मानसिक ताण तुमच्यावरती येतो, तेव्हा तुम्हाला कळतं की तुमच्या घरी काम करणाऱ्या व्यक्तीचे तुमच्यावरती किती उपकार आहेत. आणि ते जर आपण लक्षात ठेवले आणि नंतर जर कायम लक्षात ठेवली तर जेव्हा ते परत येतील कामावरती तेव्हा आपल्याला त्याचा खूप फायदा होईल. पण ह्याचा अर्थ असा नव्हे की आत्ता तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ही कामं करायला लागलेले आहात ते तुम्ही पूर्णपणे विसरून जा. मी तरी ठरवलं आहे की माझ्या घरी काम करणाऱ्या मावशी, स्वयंपाक करणाऱ्या मावशी परत जेव्हा येतील तेव्हा येतील. पण त्याच्यानंतरसुद्धा आठवड्यातनं एक दिवस घरचं संपूर्ण काम आम्ही सगळ्या कुटुंबियांना मिळून करायचं. त्याच्यामुळे काम करायची सवय राहते आणि पुढेही तुम्हाला आयुष्यामध्ये त्याचा उपयोग होईल. म्हणजे आत्ता बरेच व्हॉट्सॲप ना की कॅनडामध्ये आम्ही असंच करतो, अमेरिकेमध्ये आम्ही असंच करतो. तिथे करावंच लागतं तुम्हाला, इथे आपल्याला चॉईस असतो म्हणून आपण थोडं जास्त ते कॅज्युअली घेतो. पण श्रमप्रतिष्ठा आणि कुठलंही काम करणाऱ्या माणसाचा समाजातलं योगदान ह्या आपल्याला कळल्या ह्या कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे तरी खूप मोठा परिणाम आहे. कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड कुणाही बद्दल असो, तुमच्या कुटुंबाबद्दल असो किंवा ह्या कठीण काळामध्ये सुद्धा तुमची नोकरी शाबूत आहे त्या तुमच्या दैवाबद्दल असो किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलांबद्दल असो किंवा कोणाबद्दलही असो, ही एक अतिशय सुंदर भावना आहे. आणि आनंदी राहण्यासाठी म्हणजे हॅपीनेस, मी एका सायकोलॉजी जर्नलमध्ये वाचलं होतं की ज्या माणसांमध्ये कृतज्ञता जागृत आहे, ज्यांना ग्रॅटिट्यूड समजते आणि ज्यांना ती भावना बोलून दाखवण्याची ज्यांना सवय आहे की हां मी ह्या गोष्टीसाठी आय एम ग्रेटफुल फॉर दिस थिंग, मी या गोष्टीसाठी कृतज्ञ आहे, ती माणसं जास्त आनंदी असतात, जास्त वेळ आनंदी राहतात आणि नैराश्याच्या गर्तेत शक्यतो पडत नाहीत. हा सायकोलॉजिकल रिसर्च आहे या विषयावरचा. त्याच्यामुळे कृतज्ञता ह्या वेळेला फार महत्त्वाची आहे. जेव्हा 21 दिवसाचा लॉकडाऊन मोदींनी जाहीर केला होता तेव्हा मी असं ठरवलं होतं की प्रत्येक दिवशी माझ्या ओळखीतल्या मी एक पत्र लिहीन ज्या पत्रामध्ये मी त्यांच्याबद्दलची माझी कृतज्ञता व्यक्त करेन. ती फक्त माझे कुटुंबीयच नव्हेत तर माझे मित्र, माझे गुरु, खूप वर्षांपूर्वी मी यांच्याबरोबर काम केलं असे माझे सहकारी, ज्यांच्याकडनं मी काहीतरी शिकले अशी कुठलीही व्यक्ती असो, कोणी लेखक ज्याची पुस्तकं मला अतिशय आवडली आणि ज्यांच्या पुस्तकांनी मला काही कठीण काळामध्ये माझी साथ दिली, अशा लोकांना मी कृतज्ञतेची पत्र लिहिली. त्यातली काही लोक आता हयात नाहीत, पण ती कृतज्ञतेची पत्र लिहिणं हा एक फार सुंदर अनुभव होता. आणि जे लोक आहेत हयात आणि जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांना मी ती पत्र पाठवली. ती पत्र त्यांनासुद्धा खूप आवडली. म्हणजे हे ग्रॅटिट्यूड नोट लिहिणं हे तुम्ही लिहिताना तुम्हाला फार आनंदी आणि सुंदर वाटतं आणि ती पत्र लिहिता त्यांनी ती वाचली तरी त्यांनाही खूप
त्यांच्यासाठी सुद्धा हा खूप छान अनुभव असतो आणि त्याच्यामधनं तुमच्या मनामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हिटी निर्माण होते, एक प्रकारची सकारात्मकता निर्माण होते, जी तुम्हाला जेव्हा तुम्हाला निराश वाटेल कोरोनाच्या ह्या लॉकडाऊनमुळे, तेव्हा त्या सकारात्मकतेची तुम्हाला मदत होईल. ही जी साथ आहे सांसर्गिक रोगाची, ती पहिली साथ नव्हे. मी आधी म्हटलं त्याप्रमाणे अशा साथी, अशा लाखो लोकांचे जीव घेणाऱ्या पॅन्डेमिक्स या जगामध्ये या आधीही आलेल्या आहेत आणि ह्या नंतरही येतील. काही काही आहे की आपण आता म्हणतो की आपण कर्व फ्लॅटन केलं आहे कोरोनाचं, पण ह्या थंडीमध्ये म्हणजे नोव्हेंबर नंतर कोरोनाची दुसरी वेव्ह जी येईल ती ह्याच्यापेक्षाही घातक असेल आणि त्यावेळेला आपल्याला परत एकदा लॉकडाऊनमध्ये जावं लागेल किंवा जे काही उपाय असतील त्याच्यावरती ते करावे लागतील. तर ही साथ किंवा ह्याच्यासारखी अजून एखादी साथ ही आज ना तर उद्या किंवा अजून 2 वर्षांनी, अजून 3 वर्षांनी ही येणारच आहे. आत्ता आपण ज्या अनुभवातनं गेलो आहे त्या अनुभवातनं आपल्याला कळलं साथीशी मुकाबला करताना आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला मानसिक शारीरिक ताण कशा पद्धतीने येऊ शकतो आणि त्याचा मुकाबला आपण कशा पद्धतीने करू शकतो, हा धडा शिकवण्यासाठी ही एक अत्यंत चांगली संधी आहे. पुढचा मुद्दा जो मला मुद्दाम सांगावासा वाटतो, कारण आपण सतत स्वतःची उमेद वाढवण्यासाठी असो, पण आपण असं म्हणतो की लॉकडाऊनमध्ये घरी राहणं म्हणजे आपण सोल्जर्स आहोत, म्हणजे आपण सैनिक आहोत. आपण सैनिक नाही आहोत. आपण लॉकडाऊनमध्ये घरी राहतोय, आपल्यासाठी राहतोय, स्वतःसाठी राहतोय, लोकांसाठी राहतोय. केवळ स्वतःच्या कुटुंबाच्या सेफ्टी आपण हा लॉकडाऊन पाळतोय. न पाळणारेही बरेच लोक आहेत, जे पोलिसांवर थुंकतात, जे नर्सेसवर थुंकतात, जे डॉक्टरांवर थुंकतात, जे पोलिसांवरती दगड फेकतात. अशा लोकांची जमातही आपण बघितलेली आहे, पण आपण त्यातले नाही आहोत. पण आपण लॉकडाऊन पाळतो कारण आपल्याला असं वाटतं की आपल्याला ह्या साथीचं गांभीर्य कळतं आणि त्याच्यासाठी आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून आपण घरी बसलेलो आहोत. पण आपण हिरो नाही आहोत, आपण सैनिकही नाही आहोत. खरे हिरो पोलीस आहेत, खरे हिरो सैनिक आहेत जे ॲक्च्युली ह्या वेळेला सुद्धा सीमेवरती लढत आहेत. खरे हिरो डॉक्टर्स आहेत, खरे हिरो नर्सेस आहेत, ज्यांना माहिती आहे की साथ संसर्गिक आहे, पण ज्यांना आपलं काम करावंच लागते, ज्यांना तो PPE त्याच्यातनं तुम्हाला श्वासही घेता येत नाही असे टाईट मास्क आणि तो प्लास्टिक ह्या मुंबईसारख्या घामट हवेमध्ये ज्यांना PPE घालून त्यांना 14-14, 15-15, 20-20 तास काम करावं लागतं, ते खरे हिरो आहे. त्यामुळे आपल्याला बरं वाटत असेल तर आपण स्वतःला आपण हिरो आहोत वगैरे आपण वल्गना करू शकतो स्वतःशी, पण खरे हिरो ते आहेत. आणि म्हणूनच पंतप्रधानांनी आपल्याला सांगितलं त्या दिवशी की आपल्या बाल्कनीमध्ये किंवा घरापुढे दिवे लावा अशा लोकांसाठी जे खरे हिरो आहेत. आणि त्या आवाहनाला प्रतिसाद जो मिळाला तो आपल्याला माहितीच आहे. अतिशय श्रीमंत अँटिलामधले मुकेश अंबानी पासून ते रस्त्याच्या बाजूला कचऱ्याच्या पिशव्या गोळा करणारा सफाई कामगार इथपर्यंत लोकांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला जे खरे हिरो आहेत त्यांच्यासाठी थाळ्या वाजवल्या, त्यांच्यासाठी थाळ्या वाजवल्या, त्यांच्यासाठी दिवे लावले. हे कायम लक्षात घ्या की आपण घरात आहोत, पण हिरो आपली लाईट चालू ठेवणारा माणूस आहे, हिरो आपलं इंटरनेट ठेवणारा, हिरो आपल्याला औषधं घरी येऊन देणारा माणूस आहे. हिरो आपल्यासाठी, त्यालाही माहिती आहे छोट्या दुकानदाराला त्यालाही सामान मिळत नाही आहे, पण तो सामान कुठून कुठून आणण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्या परीने तो दुकान उघडं ठेवतोय, तो एक सामाजिक सेवा करतोय, तो हिरो आहे. जे लोक जे संघाचे स्वयंसेवक आहेत म्हणा किंवा इतर स्वयंसेवी संस्थांचे लोक आहेत, जे उपाशी लोकांना शिधा नेऊन देतात, जे कोण कुठे अडकलं आहे त्यांना औषधं नेऊन देतात, जे त्यांना मदत करतात, डॉक्टर्स जे स्वतः ऑन कॉल राहून, जे काउन्सिलर्स ज्यांना मानसिक ताण आहे त्यांना मदत करतात, हे सगळे लोक हिरो आहेत, हे सगळे लोक सैनिक आहेत. आणि त्याबद्दल त्यांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञता बाळगणं हे आपलं कर्तव्य आहे. लॉकडाऊनचा प्रश्न हा तात्कालिक प्रश्न आहे, तो कधी ना कधीतरी सुटेल, कधी ना कधीतरी ह्या कोरोना अगेन्स्ट वॅक्सिन निघेल किंवा आपल्या सगळ्यांना हर्ड इम्युनिटी येईल, आपली प्रतिकारशक्ती वाढेल आणि आपण ह्या रोगाचा मुकाबला करू शकू. जसं
भूतकाळामध्ये झालेलं आहे. म्हणजे स्पॅनिश फ्लू नंतर कधीतरी, आत्ता आपल्याला नुसता फ्लू झाला तर आपण घाबरून जात नाही, आपण 2-3 दिवस घरी राहतो, ताप उतरण्यासाठी क्रोसिन घेतो आणि 4थ्या-5व्या दिवशी उठून कामावर जातो. स्वाईन फ्लूची सुद्धा आता भीती लोकांना वाटत नाही. तशीच कोरोनाची भीतीही काही दिवसांनी जाईल आणि काही वर्षांनी आपण आपल्या मुलांना किंवा नातवांना गोष्टी सांगू की तुला माहिती आहे का, तुला कळणार पण नाही, पण कधीतरी असं कोरोना आला होता की 3 महिने आम्ही सगळे घरी बसून होतो, कोणीही कुठे जात नव्हतं. पण ती वेळ यायला अजून अवकाश आहे. पण कोरोना संपल्यानंतर किंवा हा लॉकडाऊन संपल्यानंतर ज्या समस्या उद्भवणार आहेत त्या समस्या ह्या चिरकालीन असतील. म्हणजे आर्थिक मंदी म्हणा किंवा एकूणच जगाची सगळी व्यवस्था रुळावर येणारे लोक म्हणा. सध्या एकूणच जे टुरिझम क्षेत्र आहे, हॉटेल्स म्हणा किंवा एअरलाईन्स म्हणा, त्या सगळ्यांचा धंदा तर पूर्णपणे बसलेलाच आहे आणि तो त्यांचा उद्योग परत उभारीला यायला केवळ 6 महिन्याचा अवधी नाही तर कित्येक वर्षांचा अवधी लागणार आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्यांनाच कंबर कसून प्रयत्न करावे लागतील, फक्त सरकारला नाही. आपल्यापैकी काही जणांना पेकट्स घ्यावे लागतील, आपल्यापैकी काही जणांची नोकरी जाऊ शकते. ह्याचा कुठेतरी आपल्याला जाणीव असली पाहिजे आणि त्याप्रमाणे असं काही झालं तर त्या परिस्थितीला तोंड आपण कसं देऊ त्याचा विचारही आपण आधी करून ठेवला पाहिजे आणि तो विचार करून ठेवायला हा काळ अगदी योग्य आहे. लढायला आपण एकत्र आलो. सगळ्या समाजाच्या सगळ्या स्तरातले, देशाच्या सगळ्या भागातल्या लोकांनी एकत्र येऊन आपल्याला शक्य असेल तितकी मदत ह्या लॉकडाऊनमध्ये जे लोक अडकले होते केली. हे मला माहिती आहे. कित्येक लोकांनी पैसे दिले, कित्येक लोकांनी श्रम दिले, कित्येक लोकांनी वेळ दिला. पण ह्याच्यानंतरसुद्धा हा प्रश्न सुटणारा नाही आहे. त्यामुळे काही काळ तरी आपल्याला आपल्या गरजा कमी होईल तितकी मदत समाजाप्रती केली पाहिजे काही काळ तरी पुढचा. कारण समाजाचे आपण घटक आहोत आणि आपण समाज जर राहिला तरच आपण राहू, ही जाणीव आपल्यापैकी प्रत्येकालाच कुठे ना कुठेतरी असली पाहिजे. लॉकडाऊनच्या जगामध्ये एक राष्ट्र म्हणून आपण एकत्र राहू का? पंतप्रधानांच्या आपण टाळ्या वाजवल्या, दिवे लावले, पण त्या दिव्यांचा उजेड आपण पुढची 2-3 वर्ष तरी टिकवून ठेवू शकतो का? हा खरा प्रश्न आहे. हा एक धडा जरी कोरोनाने दिला आपल्याला, हा एक धडा जरी आपण व्यवस्थित शिकलो या लॉकडाऊनमुळे, तरी त्याचा देशासाठी, स्वतःसाठी, कुटुंबासाठी खूप फायदा होऊ शकेल. धन्यवाद. प्रश्न घ्यायचे आहेत का? देवाशिष गोठरकरांचा प्रश्न आहे, कृपया भीती कशी कमी करावी ते सुचवावे. भीती कमी करायचे खूप मार्ग आहेत. एक म्हणजे तुम्ही तुमच्या जवळच्या माणसांशी त्या भीतीविषयी फ्रँकपणे बोला आणि सांगा आणि तुमची भीती नेमकी काय आहे ती भीती आधी स्वतःशी ठरवा. त्याच्यासाठी ती भीती लिहून काढा. म्हणजे तुम्हाला नेमकी कशाची भीती वाटते हे जर तुम्ही एका पेपरवरती व्यवस्थित लिहायचा प्रयत्न केला तर तुम्हालाच कळून येईल की तुमची काही भीती जी तुम्हाला वाटते ती रिअलिस्टिक आहे आणि काही भीती जी वाटते ती अनरिअलिस्टिक आहे. तर त्याच्यातली भीती कुठली आहे हे पहिलं तुम्हाला कळेल. दुसरी गोष्ट म्हणजे मेडिटेशन किंवा जवळच्या माणसाशी बोलणं आणि काहीतरी शारीरिक काम, ह्या गोष्टी तुम्हाला भीतीवरती खूप चांगल्या रीतीने तुम्ही मात करू शकता त्याच्यामुळे. आणि तुमचा देवावरती विश्वास असेल किंवा तुमच्या बिलीफ सिस्टमवरती विश्वास असेल तर तो विश्वासही तुम्हाला या वेळेला. अजून काही प्रश्न आहेत का तर टाईप करा. लॉकडाऊन नंतर आर्थिक नियोजन कसे असावे? हा प्रश्न खरं तर हँडल करण्या इतकी माझी कुवत नाही आहे, कारण मुळात मला आर्थिक गोष्टीतलं फारसं काही समजत नाही. पण एकूणच आपल्या गरजा जर आपण कमी केल्या, आणि सध्या आपण त्या केलेल्याच आहेत कारण आपल्याला त्या कराव्याच लागल्या आहेत, ते जर आपण पुढेही तसंच आपण जर ठेवू शकलो आणि मिनिमलिझम जो आपण शिकलो आहे तो जर आपण तसाच पुढे कंटिन्यू प्रमाणात तरी मला वाटतं पुढचं आर्थिक नियोजन हे बऱ्याच याच्यामध्ये सफल होईल.
जे समाज घटक समाजाला घातक ठरले आहेत त्यांच्याशी कसे जुळवून घ्यावे, नरेंद्र पेंडसे. हा खरं तर लाख मोलाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही आहे. कारण जेव्हा देशातले 90% लॉकडाऊन पाळतात, घरात बसून राहतात आणि सांगतं ते प्रामाणिकपणे करतात, तेव्हा समाजातलाच एक घटक, काही लोकांची जमात ही मुद्दामहून हा रोग जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पसरावा ह्याचे प्रयत्न जेव्हा करत असते, तेव्हा त्या लोकांबरोबर कसं जुळून घ्यावं हा खरं तर मोठा प्रश्नच आहे. पण त्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर खरंच नाही आहे. विकास देशपांडे यांचा प्रश्न आहे, भारताचा दर दिवशी मृत्यू हे जास्त आहेत तर कोरोनाला इतकं महत्त्व का? हा प्रश्न मला सुद्धा खूप सतावत होता आणि अजूनही काही प्रमाणात सतावतो. पण मला वाटतं प्रश्न हा दर दिवशी मृत्यूंचा नसून जेव्हा कोरोनाचा संसर्ग खूप लोकांना होतो तेव्हा मग आपल्याकडे तेवढी मेडिकल फॅसिलिटी आहे का, आपण तितक्या लोकांना ट्रीट करू शकतो का, आपल्याकडे तितके हॉस्पिटलमध्ये बेड्स आहेत का, हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि एक लक्षात घ्या की कोरोनामुळे होणारा मृत्यू हा बाकीच्या मृत्यूंसारखा नाही आहे. कोरोनाचा पेशंट गेला तर त्याच्या जवळच्या नातेवाईकांना त्याचा देहसुद्धा ताब्यात देत नाहीत. तो परस्पर क्रिमेशन ग्राउंडमध्ये जाऊन त्याची विल्हेवाट लावली जाते. तेव्हा कुठलेही धार्मिक विधी तुम्हाला करता येत नाही. काही गोष्टींमध्ये तर तुम्हाला तुमच्या जवळच्या माणसाला बघता पण येत नाही शेवटचं. त्याच्यामुळे आणि जेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुमच्या घरामध्ये वृद्ध व्यक्ती आहे, असा आहे की ज्याचा सिनियर सिटिझन्सवरती फार वाईट परिणाम होऊ शकतो आणि इट्स अ व्हेरी पेनफुल डेथ. म्हणजे तुम्ही जर इटलीमधले किंवा US मधले जर बातम्या जर तुम्हाला वाचल्या असतील तर तुम्हाला कळेल की त्या लोकांचे जाताना इतके हाल असतात कारण श्वास नाही. आणि हा रोग असा आहे की काही लोक हे पूर्णपणे एसिम्प्टोमॅटिक असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये व्हायरसची त्यांना संसर्ग झालेला असतो पण त्यांना त्याचा काही फरक पडत नाही, त्यांना तापही येत नाही, खोकलाही येत नाही, काही होत नाही. आणि काही लोक असे आहेत की हा संसर्ग झाल्यापासून 2-3 दिवसाच्या आतमध्ये त्यांची परिस्थिती फार बिकट होते आणि त्यांचा मृत्यू होतो. तर ही जी अनिश्चितता आहे, अनसर्टनिटी आहे, इट्स अ अननोन एनिमी अँड आय थिंक दॅट इज व्हॉट इज स्केअरिंग एव्हरीबडी. What do you think we all should take steps to dream come true of India being Vishwaguru? खूप चांगला प्रश्न आहे बिकॉज there are many solutions to the is brought out by corona and India has the solutions for all of it. For example, meditation, for example, yoga, for example, our concept of cleanliness, our concept of maintaining distance, a simple namaste compared to a handshake. या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याकडनंच लोकांपर्यंत गेलेल्या आहेत. तर त्या गोष्टी परत आपण आत्मसात करणं आणि जगाला देणं ही भारताची लॉकडाऊनला दिलेली देणगी असू शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता चीन हे सगळ्या जगाला वस्तू सप्लाय करायचं, पण आता कोरोनामुळे चीनमधला बिझनेस हा काही प्रमाणात तरी एफेक्ट होणारच आहे. तर ती भारतासाठी खूप एक मोठी संधी आहे. विरोधी पक्ष मोदीजीत बरोबर आहे तसे दिसत नाही, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे कितपत योग्य आहे? योग्य नाहीच आहे, पण ते विरोधी पक्ष आहेत आणि विरोधासाठी विरोध हा त्यांचा कुणी निंदा कुणी वंदा हा त्यांचा धंदा आहे. तर काय करणार आपण? स्वदेशी वस्तू घेतल्याने आर्थिक परिस्थिती सुधारेल असं कितपत वाटतं? स्वदेशी वस्तूच नाही तर पुढच्या 1-2 वर्षामध्ये आपल्याला स्वदेशी पर्यटन, स्वदेशी हॉटेल्स, स्वदेशामध्ये प्रवास, स्वदेशी कापड विकत घेणं, स्वदेशी कारखान्यांना प्रोत्साहन देणं हे आपल्याला करावंच लागेल. तरच आपल्याला आपल्या देशामध्ये इतकी लोकसंख्यावरती फार वाईट परिणाम होणार आहे, तर ते परिणाम आपण काही प्रमाणात तरी कमी करू शकू. आपल्या पुस्तकातील काही चांगल्या गोष्टी पालकांना सांगू शकाल का? त्याच्यासाठी माझं पुस्तक वाचा, घार हिंडते आकाशी, इंद्रायणी प्रकाश. झालं? आत्ता काही प्रश्न नाही आहेत, त्याच्यामुळे मी आत्ता हे व्याख्यान इथे संपवते. मला हा संवाद साधण्याची संधी दिली त्याच्याबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर निगडी मंडळाचे अतिशय आभार. आणि हा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव होता ह्या विषयावरती बोलणं आणि लोकांशी संवाद साधणं. खूप छान झाला आणि लोकांचा प्रतिसादही चांगला मिळाला, प्रश्न उत्तम होते, त्याच्यामुळे मलाही छान वाटलं. तर त्याच्याबद्दल खरोखर धन्यवाद. थँक्यू.